मित्रांनो, बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पदुकोण आज रणवीर सिंग सोबत हॅपी मॅरिड लाईफ एन्जॉय करत आहे. पण रणवीर तिच्या आयुष्यात येण्यापूर्वी दीपिकाचं नाव बॉलिवूड पासून ते क्रिकेट जगतातील अनेक मोठ्या दिग्गजांसोबत जोडलं गेलं. दीपिकाच्या आयुष्यात आलेले ते पुरुष कोण होते आणि कोणती प्रेम कहाणी सर्वात जास्त वादात राहिली आणि कसं तिच्या करिअरच्या शिखरावर असताना सुद्धा ती एका मोठ्या संकटात सापडली, जाणून घेऊया आजच्या टीव्ही मसाल्याच्या या खास व्हिडिओमध्ये. दीपिका जेव्हा बेंगलोरहून मुंबईत मॉडेलिंग करण्यासाठी आली होती, तेव्हा तिच्या संघर्षाच्या काळात तिला साथ दिली होती ती मॉडेल आणि बिझनेसमॅन निहार पंड्याने. असं म्हटलं जातं की हे दोघं जवळपास 3 वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते. पण जशी दीपिकाला ओम शांती ओम चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली, तसे त्यांच्यात अंतर वाढले आणि हे नातं संपुष्टात आलं. मुंबईत आल्यानंतर दीपिकाचं नाव थेट भारतीय क्रिकेट टीमच्या स्टार सोबत जोडलं गेलं. कॅप्टन कूल म्हणजेच MS धोनीने एका मुलाखतीत दीपिकावर क्रश असल्याचं मान्य केलं होतं. त्यानंतर काही काळ दीपिका आणि सिक्सर किंग युवराज सिंग यांच्या अफेअरच्या चर्चांनी सोशल मीडिया गाजवला. पण दोघांचे बिझी शेड्यूल्स आणि वेळेअभावी हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. यानंतर दीपिकाच्या आयुष्यात एंट्री झाली ते बिझनेस टायकून विजय मल्ल्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्याची. IPL मॅचेस दरम्यान हे दोघं नेहमी एकत्र दिसायचे. एका मॅच दरम्यान कॅमेरा समोर त्यांनी एकमेकांना केलेला किस तुफान व्हायरल झाला होता. मात्र सिद्धार्थच्या काही वागणुकीमुळे दीपिकाने या नात्यातूनही एक्झिट घेतली. दीपिकाच्या आयुष्यातील सर्वात गंभीर आणि तितकंच वेदनादायी नातं कोणतं असेल तर ते होतं अभिनेता रणबीर कपूर सोबत. बचना ए हसीनो चित्रपटाच्या सेटवर हे दोघं प्रेमात पडले. दीपिका रणबीरच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की तिने तिच्या मानेवर RK नावाचा टॅटू काढला होता. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार रणबीरने तिची फसवणूक केली आणि हे नातं तुटलं. हे ब्रेकअप बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात धक्कादायक ब्रेकअप मानलं जातं. रणबीर सोबतच्या ब्रेकअप नंतर 2014 आणि 15 मध्ये जेव्हा दीपिका तिच्या करिअरच्या अगदी शिखरावर होती, तेव्हा ती एका अत्यंत गंभीर डिप्रेशनचा सामना करत होती. वरून हसणारी आणि एकामागून एक सुपरहिट सिनेमे देणारी दीपिका आतून पूर्णपणे तुटली होती. पण अशा कठीण परिस्थितीतही तिने हार मानली नाही. या मानसिक आजाराला लपवण्याऐवजी तिने त्याचा स्वीकार केला आणि त्यावर धाडसाने विजय मिळवण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने प्रोफेशनल थेरपी आणि योग्य औषधोपचारांची मदत घेतली. या संपूर्ण लढ्यात तिच्या कुटुंबाचा, विशेषतः तिच्या आईचा भक्कम पाठिंबा तिला मिळाला. डिप्रेशनवर यशस्वी मात केल्यानंतर तिने 2015 मध्ये दी लाईफ लव्ह ला फाउंडेशनची स्थापना केली, जेणेकरून मानसिक आजारांसोबत लढणाऱ्या इतर लोकांनाही मदत मिळू शकेल. दीपिकाचा हा लढा असा दाखवून देतो की यश आणि पैसा सर्व काही नसतं. मानसिक आरोग्य किती महत्वाचं आहे हे यावरून कळतं. अनेक चढ उतार आणि ब्रेकअप नंतर अखेर 2012 मध्ये रामलीला चित्रपटाच्या सेटवर दीपिकाला तिचा खरा जोडीदार मिळाला, तो म्हणजे रणवीर सिंग. 6 वर्ष डेट केल्यानंतर 2018 मध्ये दोघांनीही लग्न केले. आता त्यांना एक क्यूट मुलगी दुआ देखील आहे. तर मित्रांनो, दीपिकाचा कोणता चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडायचा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच कडक बॉलिवूड मसाल्यासाठी तुमच्या टीव्ही मसाला चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.